रत्नागिरी जवळील भक्ती मयेकर ही LICचे काम करत होती। 26 वर्षीय भक्ती चार चौकीत उठून दिसणारी होती। कुणीही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडेल असे तिचे रूप होते। ती LICचे काम करत असल्याने तिचे कामानिमित्त अनेक जणांकडे जाणे येणे होत असे। त्यातच तिची ओळख दुर्वास पाटील याच्याबरोबर झाली। दुर्वास हा खंडाळा येथे राहायला असून तो दारूचे आणि बियरचे दुकान चालवत होता। 2-3 वर्षांपूर्वी कामानिमित्ताने त्या दोघांची ओळख झाली। तिने त्याच्याकडे एक पॉलिसी मागितली। दुर्वासनेही तिच्याकडे पॉलिसी उतरवली। या कारणातून तिचे त्याच्याकडे येणे जाणे वाढले। दोघात मैत्री आणि नंतर प्रेम संबंध निर्माण झाले। दोघांची जवळीक वाढल्याने दुर्वास तिला बाहेर भेटायला बोलावू लागला। ती त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला भेटायला बिनधास्त बाहेर जात असे। दुर्वासचे दारू आणि बियर बारचे दुकान असल्याने त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती। तो तिच्यावर पैसे खर्च करू लागला, पण त्या बदल्यात तिच्याकडून शरीर सुख घेऊ लागला। आपले एकमेकांवर प्रेम आहे, आपण लग्न करूया असे आमिष त्याने दाखवले। ती त्याच्या आमिषाला भुलली। तो आपल्याशी लग्न करणारच या विश्वासाने ती त्याच्या सोबत राहू लागली। ती म्हणेल ते करू लागली। तिनेही त्याला मोकळीक दिली। ते दोघे रत्नागिरीच्या बाहेरही फिरू लागले। दुर्वास पाटील हा मूळचा कोल्हापूरचा असल्याने त्याला कोल्हापूर आणि रत्नागिरी जवळील अनेक चांगल्या रिसॉर्टची माहिती होती। तेथे तो भक्तीला घेऊन जात तिच्याबरोबर मजा मारत होता। गेल्या 2-3 वर्षापासून त्या दोघांचे प्रेम संबंध चालू होते, याची कोणालाही शंका आली नाही। भक्तीच्या घरच्या लोकांना तर या प्रेम प्रकरणाचे काहीच माहिती नव्हते। भक्ती ही सरळ सारळ मुलगी आहे। ती LICचे काम करत असल्याने ती लोकांना भेटायला रोज जाते, एवढे तिच्या भावाला आणि घरच्या लोकांना माहित होते। त्या दोघांनी आपल्या प्रेम संबंधाची कल्पना कोणाला कधीच येऊ दिली नाही। भक्ती ही दुर्वास याला कायम भेटत असल्याने तोही तिच्या शरीर सुखाला चटावलेला होता। ते दोघेही 8-15 दिवसांनी बाहेर पर्यटनाला म्हणून जात होते। दुर्वासने तिला लग्नाचे आमिष दाखवल्याने ती त्याच्याबरोबर बिनधास्तपणे मजा मारत फिरत होती। याचाच गैरफायदा दुर्वास हा घेत होता। तिचा त्याच्यावर इतका विश्वास होता की तिला तो कधीही धोका देणार नाही याची खात्री होती। त्यामुळे ती लग्नाच्या आमिषाला बळी पडून त्याला शरीर सुख देत राहिली। याचा परिणाम व्हायचा तोच झाला। निसर्ग नियमाने ती त्याच्यापासून गर्भवती झाली। त्याचपासून दिवस गेल्याने तिने त्याला सांगितले। मग मात्र दुर्वासची नियत फिरली। तो तिला भेटायचे टाळत होता। तिचा फोनही तो रिसीव्ह करत नव्हता। त्यामुळे भक्ती त्याच्यावर चिडत होती, त्याच्यावर भांडत होती। तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही ते सांग असे म्हणत होती। पण तिच्या भांडण्याचा त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही। उलट तो तिला तुझ्यासारख्या कितीतरी मुली माझ्याकडे येतात आणि जातात असे म्हणत झिडकारून टाकत होता। तिला वेळ लागायची वेळ आली। त्यात तिला समजले की दुर्वासचे दुसऱ्या मुलीबरोबर लग्न ठरले आहे। त्यामुळे तिच्या रागाचा पारा चढला। ती वारंवार दुर्वासला भेटून लग्न कर, नाहीतर मी पोलीस केस करेन अशी धमकी देऊ लागली। तिने बलात्काराची केस करण्याची धमकी दिल्यावर तो चांगलाच घाबरला। तो तिच्यासोबत नरमाईने वागू लागला। तुझ्याशी लग्न करतो असे सांगू लागला। ती त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावू लागली। तिच्या त्रास तो वैतागलेला होता। कधी एकदा पाठीमागची ही पीडा सुटते असे तो मनातल्या मनात म्हणत होता। त्याने तिच्याकडून होणाऱ्या त्रासाची माहिती मित्र विश्वास विजय पवार आणि सुशांत शांताराम नरळकर यांना सांगितली। त्यावर त्या तिघांनी दारूच्या पार्टीत भक्तीचा गेम करण्याचा प्लॅन केला। त्यासाठी दुर्वासने आपल्या दोन्ही मित्रांना पैशाचे आमिषही दाखवले। भक्तीला संपवून तिच्या मृतदेहाची कुठे आणि कशी विल्हेवाट लावायची याचा सगळा प्लॅन दुर्वासने त्या दोघांना सांगितला। दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुर्वासने भक्तीला फोन करून आपण दोघे लग्न करू, त्यासाठी मी माझ्या 2 मित्रांनाही साक्ष करायला तयार केले आहे असे सांगून ती खंडाळा येथे बोलावून घेतले। भक्ती आपल्या घरच्या लोकांना मी मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली। ती परत आलीच नाही। तिच्या घरच्या लोकांनी व भावाने तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा मोबाईल फोनही स्विच ऑफ लागत होता। 2 दिवसात तिच्या घरच्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी शोध घेतला, परंतु तिचा पत्ता लागला नाही। अखेर तिच्या भावाने दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन गाठून आपली बहीण भक्ती मयेकर वय 26 ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलीस तिचा शोध घेत असताना तिच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन रत्नागिरी पासून 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खंडाळा येथे दाखवत होते। त्यानंतर तिचा मोबाईल फोन स्विच ऑफ लागत होता। पोलिसांनी तिचा खंडाळा येथे जाऊन शोध घेतला, पण तिथे काही माहिती मिळून आली नाही।
तिच्या मोबाईलवर शेवटचा कॉल हा दुर्वास पाटील याचा आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी दुर्वास पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। त्यावेळी त्याने पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिली। त्यातच पोलिसांना माहिती मिळाली होती की भक्ती मयेकर आणि दुर्वास पाटील यांचे प्रेम संबंध आहेत। त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता। पोलिसांनी त्याच्याही मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्डिंग आणि लोकेशन चेक करायला सुरुवात केली। दिनांक 19 ऑगस्ट रोजी त्याचे मोबाईल लोकेशन हे आंबा घाटात दाखवत होते। पोलीस सर्व बाजूने चौकशी करत होते, परंतु कोणताच धागा सापडत नव्हता। अखेर पोलिसांनी त्याला परत चौकशीसाठी ताब्यात घेतले। या घटनेला आता 15 दिवस झाले होते। पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते, परंतु तो पोलिसांना कोणतीच माहिती देत नव्हता। मग मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या आणि त्याने गुन्हा कबूल केला। त्याने दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट रोजी त्याने भक्तीला खंडाळा येथे बोलावून घेतले। ती आल्यावर तो आणि ती एका रूमवर राहिले। त्या रूमवर त्याने तिच्याशी लग्न करतो म्हणून परत एकदा शरीर सुख घेतले। त्यानंतर तिने आपण कधी लग्न करायचे असे तिला विचारले। त्यावर तो तिला म्हणाला की आणखी 2-3 महिन्याने, परंतु ती इतका वेळ थांबायला तयार नव्हती, कारण तिच्या पोटात बाळ वाढत होते। त्यातच तिला त्याचे दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरले असल्याचे माहिती झाल्याने ती जास्त चिडली होती। आत्ताच्या आत्ता लग्न कर म्हणून तिने त्याच्या मागे तगादा लावला। यातून भांडणे वाढली। त्या भांडणात त्याने चाकूने तिच्या पोटावर, हातावर, छातीवर सपासप वार करत तिला ठार मारले। या कामात त्याला त्याचे मित्र विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांनी मदत केली। तिला ठार मारल्यानंतर तिचा मृतदेह त्या तिघांनी कारमध्ये ठेवला। त्या कारने त्यांनी आंबा घाट गाठला। घाटातील निर्जन अशा गायमुखी जवळ त्या तिघांनी तिचा मृतदेह टाकला आणि तेथून खंडाळा येथे परत आले। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला घेऊन आंबा घाटाचे ते ठिकाण गाठले। तेथे मृतदेह सापडला। मृतदेह कुजत चालला असल्याने पोलिसांनी मयताची ओळख पटवून पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात आणला। शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह त्याच्या भावाच्या आणि नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला। त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याच्या दोन्ही मित्राचा शोध घ्यायला सुरुवात केली, परंतु ते दोघे घटना घडल्यापासून फरार होते। त्यांचा शोध पोलीस घेत होते। या घटनेची लेखी फिर्याद भक्ती मयेकर हिच्या भावाकडून घेण्यात आली। त्यावरून भक्ती मयेकर हिची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी तिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील वय वर्ष 25, यांचे मित्र विश्वास पवार वय वर्ष 28, सुशांत नरळकर वय वर्ष 25 या तिघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।